प्रायश्चित्त काळ ही 6 आठवड्यांची रिट्रीट, तर पुनरुत्थान काळ ही 7 आठवड्यांची रिट्रीट किंवा 7 आठवड्यांचा सोहळा, आणि त्याची सुरुवात ईस्टरच्या जागरण विधीपासून होत असते. ह्या जागरण विधीचे एकूण 4 भाग आहेत. पहिला भाग आहे प्रकाश विधी. ह्या प्रकाश विधीमध्ये सर्व दिवे मालवले जातात आणि अग्नीला आशीर्वाद दिला जात असतो. त्या अग्नीवरती फुंकर मारून त्याच्यातून अग्नी तयार केला जात असतो आणि मग त्यातून पुनरुत्थानाची मेणबत्ती प्रज्वलित केली जात असते. ख्रिस्त प्रभू आमुचा प्रकाश अशी घोषणा देत धर्मगुरू वेदीच्या दिशेने वाटचाल करत असतात. पहिल्या टप्प्यामध्ये मेणबत्ती प्रकाशित झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकांच्या हातातील मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातात आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण परिसरातील दिवे प्रज्वलित केले जातात. त्याद्वारे 3 महत्त्वाचे संदेश आपल्याला दिले जात असतात की ख्रिस्त हा प्रकाश आहे, प्रत्येक व्यक्ती जगाचा प्रकाश आहे आणि संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा ही विश्वाचा प्रकाश आहे. मग ही मेणबत्ती स्टँडवर ठेवून तिला धूप दिला जातो, कारण ही मेणबत्ती पुनरुत्थित ख्रिस्ताचं प्रतीक आहे. म्हणून त्या मेणबत्तीवरती येशूच्या 5 पवित्र जखमांचं प्रतीक असलेल्या धुपाच्या 5 कांड्या लावलेल्या असतात. अल्फा आणि ओमेगा ही अक्षरं कोरली जात असतात, कारण येशू प्रारंभ आणि शेवट आहे. आणि सुरू वर्षाचा सणाचा आकडा देखील कोरला जात असतो, कारण सर्व युगे आणि सर्व काळ त्याचीच आहेत हे त्याच्यातून दर्शविले जातं. ह्या मेणबत्तीला धूप दिल्यानंतर विशेष विजय गीत गायलं जात असतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला आता प्रारंभ झालेला आहे असं त्यातून सूचित केलं जात असतं. त्यानंतर प्रभू शब्दविधी साजरा केला जात असतो. एकूण 7 वाचनं आणि त्यानंतर नव्या करारातील 1 वाचन आणि शुभवर्तमान अशी एकूण 9 वाचनं केली जात असतात. कारण ही रात्र सर्व रात्रींची आई मानली जाते, कारण ह्याच रात्री परमेश्वराने संपूर्ण जगाचं तारण करण्यासाठी आपला पुत्र जो पाठवलेला होता तो मृत्यूवरती विजयी झालेला आहे असं घोषित केलं गेलं. म्हणून संपूर्ण तारणाचा इतिहास टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर सादर केला जात असतो. नव्या कराराचं वाचन झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्लोरिया किंवा स्तुती गीत गायलं जात असतं आणि चर्चच्या घंटा वाजवल्या जात असतात. त्याद्वारे आपण आता पुनरुत्थान काळामध्ये प्रवेश केलेला आहे हे सूचित केलं जात असतं. वेदीवरील मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातात. पुनरुत्थित ख्रिस्ताची इमाज असेल तर त्यावरील पडदा किंवा त्यावरील कापड बाजूला सारलं जातं आणि येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा केली जात असते. त्यानंतर बाप्तिस्मा विधी साजरा केला जात असतो. जलकुंडाला आणि पाण्याला आशीर्वाद दिला जात असतो. ह्या पाण्यामध्ये पुनरुत्थानाची मेणबत्ती 3 वेळा बुडवली जात असते. येशू 3 दिवस थडग्यात राहिला आणि आता तो पुनरुत्थित झालेला आहे. बाप्तिस्मा स्वीकारणारी व्यक्ती देखील आता पुनरुत्थित जीवन जगत असते हे त्याच्यातून सूचित केलं जात असतं. राखेच्या बुधवारी आपल्याला राख लावण्यात आली आणि त्याद्वारे आपण प्रायश्चित्त काळामध्ये प्रवेश केला होता. हे पश्चातापाचं प्रतीक होतं. आता ख्रिस्त सभा आपल्यावरती पवित्र पाणी शिंपडून आपल्याला रीतसर विधीपूर्वक अंघोळ घालत असते आणि त्याद्वारे आपण पुनरुत्थान काळामध्ये प्रवेश करत आहोत आणि आपल्या बाप्तिस्माच्या वचनांचं नूतनीकरण करत आहोत हे आपण त्या ठिकाणी दाखवून देत असतो. त्यानंतर ख्रिस्त शरीर विधी साजरा केला जात असतो की प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्वीकारून पुन्हा एकदा नव्याने त्याच्या ठायी पुनरुत्थित जीवन जगण्यासाठी आता आपण सज्ज झालेलो आहोत असं आपण दर्शवित असतो. पुनरुत्थित प्रभूचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला आता पाचारण केलं जात असतं. वी आर ईस्टर पीपल, हालेलुया इज आवर सॉन्ग.
म्हणून आपण पराभूत जीवन जगायचं नाही, तर विजयी जीवन जगायचं आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या ओठांवरती हालेलुया हा शब्द ह्यापुढे असणार आहे. 50 दिवस तो शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावरती पडणार आहे, कारण हा मौल्यवान असा अलंकार किंवा दागिना ख्रिस्त सभेच्या अंगावरून 40 दिवस काढून बाजूला ठेवण्यात आला होता, कारण त्यावेळेला ख्रिस्त सभेचा वर असलेला प्रभू येशू ख्रिस्त दुःख सहन करत होता. आता तो विजयी झालेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे, म्हणून पुन्हा एकदा हा दागिना आणि ग्लोरिया हा दागिना देखील पुन्हा एकदा ख्रिस्त सभेच्या अंगावरती घातला जातो. आठवडाभर ग्लोरिया गायलं जातं आणि 50 दिवस मिसाच्या शेवटी ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया हालेलुया देवाला धन्यवाद हालेलुया हालेलुया अशा प्रकारे प्रत्येक मिसाचा समारोप केला जात असतो. ईस्टरच्या सकाळी घरांना आशीर्वाद देण्याची प्रथा आहे. त्यामागे पार्श्वभूमी इस्रायली लोकांच्या जीवनाची आहे की मृत्यूचा दूत कोकराचं रक्त पाहून इस्रायली लोकांची घरे ओलांडून गेला. तो वल्लांपण सण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताद्वारे आपल्याला देखील त्या मृत्यूच्या दूतापासून पूर्णपणे संरक्षण मिळालेलं आहे. आपण तो वल्लांडण सण साजरा करत आहोत. ह्याचं प्रतीक म्हणून आता रक्ताच्या जागी पाणी शिंपडलं जात असतं आणि आपली घरं आशीर्वादित केली जात असतात. म्हणून ह्या आशीर्वाद विधीमध्ये देखील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी होऊन आपला हा आनंद साजरा करायचा आहे. पुन्हा एकदा हालेलुया, प्रभू उठला आहे, हालेलुया.